नमस्कार. बघा, आज आपण हळदीचं लोणचं घालणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथं हळकुंड घ्यायचे आहेत. हळकुंड म्हणजे जी ओली हळद असते ती, आणि त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण आपल्या आवडीप्रमाणे असं किसून घालू शकतो किंवा त्याचे छोटे छोटे कापही करू शकतो. आता यासाठी मसाला कसा तयार करायचा चला बघूया. हे बघा, एका पॅनमध्ये थोडीशी बडीशोप घ्यायची आहे आणि त्यानंतर 1 चमचा जिरे घ्यायचे आहेत, 1 चमचा धने घ्यायचे आहेत, अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे, 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा आपल्याला मेथ्या घ्यायच्या आहेत. आणि हे सर्व एकत्र आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. थोडंसं खरपूस रंग येईपर्यंत आपण ह्या मेथ्या वगैरे सर्व मसाला चांगलं भाजून घेणार आहोत. थोडंसं खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण आपल्या चवीनुसार लवंगा, काळे मिरे सुद्धा आपण टाकू शकतो. आता हे छान खरपूस भाजून झालेलं आहे. आता हे आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. यानंतर आपण घेणार आहोत कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि तेल तापल्यानंतर यामध्ये आपल्याला काही लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. त्यामुळे याची चव आपल्याला एकदम छान लागणार आहे. आपण मसाला तयार करण्यासाठी बघा, या तेलामध्ये आपला सगळा मसाला कालवलेला आहे. याच्यामध्ये थोडंसं तिखट, चवीनुसार मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे आपण किसलेलं हळद या मसाल्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. आणि हे चांगल्या पद्धतीने आपल्याला खाली वर करून घ्यायचं आहे. नंतर गॅस बंद करायचं आणि 2 चमचे मीठ आपल्याला या ठिकाणी इथं टाकून घ्यायचं आहे. आणि हे बघा, आपलं सुंदर असं लोणचं फायनली तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी आपण तेल, मसाला, तिखट, मीठ हे सगळं घालून छान असं लोणचं या ठिकाणी आपलं हे तयार झालेलं आहे. आता हे लोणचं तुम्ही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर